महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान होतोय. मी आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सन्मान होतोय. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी कौतुक करायचं, त्यांना शुभेच्छा द्यायच्या. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या. सचिव स्वराज्य प्रभाग संघ, सद्गुरू महिला ग्राम संघ यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार होतोय. हा, मी साहेब आपण या ठिकाणी पुढील सत्कार देखील करायचा. या ठिकाणी सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन आपला सन्मान होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा धन्यवाद. तदनंतर आदर्श सरपंच पुरंदर उदाची वाडी माननीय सौभाग्यवती सविता बाळासाहेब मगर, माननीय सौभाग्यवती सविता बाळासाहेब मगर यांचा या ठिकाणी साहेबांच्याच हस्ते या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी सविताताईंना विनंती करतो की आपण पुढे यायचे. नाना आणि सरांच्या हस्ते या ठिकाणी प्रशस्ती पत्रक, सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी ताईंचा सन्मान होतोय. मगर ताईंचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपण सर्वांनीच पुनश्च एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या पुढच्या पुरस्कार ताईंसाठी. धन्यवाद. तदनंतर निरीक्षण मी फक्त मांडणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्त्री आता काही आपला राहिलेली नाही. ती प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी करते आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, इनफॅक्ट मी म्हणजे 2 पावले पुढे जाऊन ती काम करते आहे. मी स्वतः सातपुते मॅडम मला एसपी होत्या सातारला असताना, त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. एसपी म्हणून किंवा एक महिला आहे म्हणून कधीही मला असं जाणवलं नाही की त्या कुठल्या बाबतीमध्ये काही जगामध्ये किंतु परंतु त्या पदाला न्याय देताना त्यांच्या मनात 0.1% पण आला असेल. सध्याचे आमचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम पूर्ण राज्याच्या प्रमुख महिला अधिकारी, खमक्या महिला अधिकारी म्हणून परिचित आहे पूर्ण राज्याला, देशाला. खूप पदांवरती महिलांनी अतिशय सक्षमपणे, राज्याचे मुख्य सचिव सध्या महिला आहेत. एक जी महत्वाची 2 चाकं समजली जातात प्रशासनाची, त्या दोन्ही पदांवरती, सर्वोच्च पदावरती महाराष्ट्र राज्याच्या महिला अधिकारी आहेत. अनेक आपण बघतो उच्च न्यायालयाचे जज, सर्वोच्च न्यायालयाचे जज, इतर सर्व न्यायालयांमध्ये माननीय न्यायाधीश म्हणून ज्या महिला काम करतायत. हे फक्त मी ज्या महिलांच्या किंवा ज्या पदांचा उल्लेख करतो आहे ती कधी काळी एकदम न्याय देणारी, सर्वोच्च, अजून पण तेच काम करतात. परंतु त्या ठिकाणी महिलांची संख्या कमी असायची, परंतु आता सर्व ठिकाणी महिलांना आपण समाजाने पूर्ण व्यवस्थेने सक्षम बनवलेलं आहे. काही अपवादात्मक घटना घडतात, त्याचा बिमोड करण्यासाठी, त्यांच्यावरती अन्याय दूर करण्यासाठी यंत्रणा तयार झालेल्या आहेत, कायदे तयार झालेले आहेत. व्यवस्थेमधल्या गोष्टींना काही समोर येताना अडचण येतात, त्याच्यासाठी NGO असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, काही पक्षांचे पदाधिकारी असतील, यांच्या माध्यमातून तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे समाज व्यवस्था अशी आहे की जे काही गुन्हे ज्या स्त्रीवरती कौटुंबिक हिंसाचाराच्या स्वरूपाचे घडतात, त्याच्यामध्ये ती कुटुंब व्यवस्था कशी जपली जाईल यासाठी थोडं काउन्सिलिंगच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. परंतु जर खरंच अन्याय हा अगदीच असह्य असेल तर त्याच्यामध्ये सर्व कायदेशीर उपाययोजना वापरल्या जातात, केल्या जातात. त्यासाठी मी पोलीस दलाच्या वतीने एवढंच सांगेल की आम्ही पूर्ण सक्षम आहोत, सज्ज आहोत. आम्ही अतिशय आमच्या जबाबदारीबद्दल गंभीर आहोत. त्याच्यामध्ये कोणताही विषय आम्ही दुर्लक्षित करणार नाही. आपल्याकडे निर्भया पथकाच्या माध्यमातून शाळा कॉलेजच्या आवारामध्ये पेट्रोलिंग आणि जे काही रोड रोमिओपणा करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती सतत कारवाई सुरू आहे. 2 व्हीलर जप्तीची कारवाई सुरू आहे. त्यांच्या पालकांना पोलीस स्टेशनला बोलवून आपण दंड करतोय, वाहनांवरती गुन्हे दाखल करतो आहे. तरी या अनुषंगाने पूर्णपणे आमच्या हद्दीमध्येच नव्हे, पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय भयमुक्त वातावरण आणि कोणत्याही स्वरूपाची अडचण किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास कोणत्याही महिला भगिनींना आमच्या होणार नाही यासाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत. सर्वच ठिकाणी अति तात्काळ पद्धतीने पोहोचणं, रिस्पॉन्स देणं. कधी कधी कामाच्या ओघात इतर बंदोबस्त असतात, काही गंभीर गुन्हे घडलेले असतात,
VIP मोमेंट असते, त्या अनुषंगाने कधी कधी थोडासा विलंब होतो. परंतु 99.99% आपल्याकडे अशा कुठल्याही गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष केलं जात नाही, केलं जाणार नाही. हे आम्ही काहीतरी करतोय हे सांगण्यासाठी नाही, तर हा विश्वास मला तुमच्या मनामध्ये निर्माण करायचा आहे की आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. कधीही कुठली अडचण कुठल्या महिलेसंदर्भात कुणाला हस्ते जरी कळलं तरी तात्काळ पोलीस स्टेशनची आमच्या महिला अधिकारी, निर्भया पथक किंवा इतर स्वयंसेवी संस्था ज्या असतील त्यांचे प्रतिनिधी आपण संपर्कात असाल त्यांच्या माध्यमातून प्लीज आम्हाला संपर्क करा. या महिला दिनी याच भावना माझ्या वतीने आपल्याकडे व्यक्त करून तुम्हाला संपूर्णपणे आश्वस्त करून मी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सासवड पोलीस स्टेशन, माय मराठी न्यूज चॅनल, भूमाता महिला संघटना, ग्राहक कल्याण फाउंडेशन, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि बहुसंख्येनं सर्व महिला भगिनी उपस्थित आहेत. सर्वांचं या सर्व संघटनांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत टाळ्यांच्या गजरात आपण करूया. त्या ठिकाणी आपले उपविभागीय अधिकारी तानाजीराव बर्डे साहेब आहेत, त्याचबरोबर सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेशजी अधिकारी साहेब आहेत आणि श्री क्षेत्र नारायणपूर जे आध्यात्मिक आपली नगरी आहेत ते आपले सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान नानासाहेब आहेत. आमचे मार्गदर्शक बहुजन हक्क परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या देवार आहेत. आमचे मार्गदर्शक महादेवजी खेंद्रे पाटील आहेत. कैलास तात्या दिवार आहेत. पुरंदर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा वंदना जगताप आहेत. पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रीती जगताप सामाजिक कार्यकर्त्या, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या नीताता आहेत, हर्षदाता आहेत, त्याचबरोबर अनेक रामदासजी मेमाने आणि छायाताई नानगुडे यांनी हा कार्यक्रम अनेक वर्ष सातत्याने इथं राबवत आहेत. आमचे पत्रकार संघाचे तालुक्याचे सचिव अमोलजी बनकर, सहसचिव मंगेशजी गायकवाड, कोषाध्यक्ष निलेशजी भुजबळ आणि अनेक इथं सर्व मान्यवर उपस्थित आहेत. ती खंबीर आहे, ती सक्षम आहे, ती प्रत्येक ठिकाणी लढायला तयार आहे. स्त्री आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या साक्षर झाली, पण सामाजिक क्षेत्रात काम करताना किंवा इतर क्षेत्रात काम करताना तिला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रातील, जगभरातील आणि देशभरातील सामाजिक धोरणांनी आणि पुरोगामी संघटनातील सर्वच लोकांनी महिला सक्षम व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केले, म्हणून महिला इथपर्यंत आली. ती खूप सुधारलेली आहे, प्रगती करत आहे, सर्वांना बरोबर घेऊन जात आहे. परंतु जे इथलं भय वातावरण आहे ते बदलायकरता 99% प्रगती झाली आहे, पण 1% जे राहिले आहे तर पोलीस प्रशासन असेल, सामाजिक संघटना असतील, यांच्या सर्वांच्या वतीनं आपण महिलांना शुभेच्छा देऊ आणि त्यांना प्रगती करण्यासाठी, उत्तुंगाशी भरारी घेण्यासाठी सर्वांच्या वतीनं पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्ष या नात्यानं शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिच्या कुशीतून फुलले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातील माणसांची मने आणि मेंदू घडवणारे जगद्गुरू तुकोबाराय. बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक, स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अहोरात्र कष्ट करून 6742 जातींना एकत्र बांधून ठेवणारे, या देशाचा राज्यघटना लिहिणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगबदल घालून गावामध्ये सांगून गेले भीमराव असा थोर वैश्विक सैद्धांतिक सिद्धांत मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी, महामातांनी अहोरात्र कष्ट घेतले अशा सर्व ज्ञात अज्ञात महामातांना विनम्र अभिवादन. आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष आपल्या सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर वेळ खूप थोडा आहे, सरांना पुढे मीटिंग आहे. जर माँसाहेब जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते. जर सावित्रीमाई फुले नसत्या तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांना शाळा काढताच आली नसती. जर माता रमाई नसत्या तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाची घटना लिहिता आली नसती असं मला वाटतं.
आणि तुम्ही सर्वजण नसता तर आम्ही या ठिकाणी बोलायला नसतो. एवढंच या ठिकाणी मी मनापासून बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय.